नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शेतकरी कृषी केंद्र पिंपळगाव काळे या दुकानावर आहोत। या दुकानचे रेग्युलर असणारे कस्टमर भाऊ यांनी आपला निर्मल सीडचा रायझामिका आणि बायोसंजीवनी मागच्या वर्षी हरभऱ्याला याची सीड ट्रीटमेंट केली होती। तर सीड ट्रीटमेंट केल्यानंतर यांना हरभऱ्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन मिळाले। तर ते उत्पादनाबद्दल भाऊ आपल्याला सांगतील। नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा। मोईन खान, गाव पिंपळगाव काळे। मागच्या वर्षी मी रायझोमिका वापरला होता हरभऱ्यामध्ये। या रायझोमिकामुळे मला त्याची उगवण क्षमता चांगली वाटली आणि पांढऱ्या मुळ्याची वाढ एवढी झाली की हरभरा निघल्यानंतर बी ते पांढऱ्या मुळ्या कायमच होत्या शेतामध्ये। ज्या वक्ती मी शेताची नांगरणी केली तर अशा पांढऱ्या मुळे गुच्छे ते गुच्छे निघत होते केसासारखे। या रायझोमिकामुळे मला उत्पन्नही चांगला मिळाला आणि खूप कामाचं औषध आहे। याला अवश्य वापरा एकदा। आणि प्रत्येक शेतकरी आपल्याकडे 21 दिवसाचा हरभरा झाल्यानंतर एकट दुक्कट हरभरा त्यातला मर जाते। तर त्याच्याबद्दल याचा परफॉर्मन्स कसा राहिला? मर रोग आलाच नाही ना मी हे वापरल्यामुळे। मर रोग आला अजिबात नाही, मर रोग काहीच नाही आला। मला झडती चांगली लागली वापरलं असेल ना। हे वापरलं होतं, हे पेऱ्यासोबत लावलं होतं मी ना, आणि हे वापरलं होतं त्याच्यात हरभऱ्यामध्ये। धन्यवाद।